आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मम्मा, मघाशी तुम्ही ह्या काकूंना घराबाहेर काढायला निघाला होतात. ह्या पण तुमची माफीच मागत होत्या ना? आराध्या बेटा, अगं खरं काय ते कळावं म्हणून आम्ही थोडं ताणून धरलं होतं इतकंच. आम्ही काय त्यांना हाताला धरून घराबाहेर काढलं का? नाही ना, कारण आम्हाला माहितीये या काय चोरी करणार. आणि बघ, नम्रता चुकीचं वागलेली आहेच, आम्ही नाही म्हणतच नाही. पण अगं ती जे बोलते ते सुद्धा आम्हाला एका बाजूने पटतंय. जेव्हापासून ही माणसं आली तिच्यावर कामाचं बर्डन किती वाढलंय. अहो मम्मा, पण ती आधी जे वागली त्याचं काय? म्हणजे डॅडच्या गोळ्या चेंज केल्या, आमच्या रूम मधल्या सर्किट बोर्ड मध्ये काहीतरी प्रॉब्लेम्स क्रिएट केले, त्याचं काय जस्टिफिकेशन आहे हिच्याकडे? नाही, या काका काकूंवर तिचा राग होता म्हणते ना, आमच्यावर कुठला राग होता हिचा? नाही 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 श्रेयस, प्लीज प्लीज, आम्ही तिला ब्लेम नाही करणार. तो निव्वळ योगायोग होता. प्लीज. नाही नाही, मी श्रेयस सर आणि बाबांना काही त्रास होईल असं काही केलेलं नाहीये, खरंच. आय नो नम्रता, आय नो. असं कसं शक्य? बेटा असं काय करतेस? योगायोग घडतात. आता त्या दिवशी नाही का निखिल आणि तुझ्यामध्ये जे काही घडलं, तू म्हणालीस की तो योगायोग होता. आम्ही मान्य केलंच की. मम्मा मम्मा प्लीज, तो आमचा पर्सनल विषय आणि ते सगळं सॉर्ट आउट झालंय आणि त्याचा इथे काही संबंधही नाहीये. मुद्दा हा आहे की नम्रताने गुन्हा केलाय आणि त्याची शिक्षा तिला मिळायलाच हवी. एक मिनिट श्रेयस, हे बघ, आता तूच म्हणालास जसं तुला वाटतंय की सगळ्या गोष्टी पब्लिकली नाही बोलल्या गेल्या पाहिजे, तिलाही ऑकवर्ड वाटलं असेल हे सांगणं की या माणसांचं बर्डन होतंय. सो वन्स अँड फॉर ऑल आय थिंक वी शुड थिंक फ्रॉम हर पॉइंट ऑफ व्ह्यू. बघ, आम्हाला विचारशील तर आम्हाला वाटतं तिने चूक कबूल केली, एकदा तिला माफ करावं, तिला एक संधी द्यावी. यशोधरा, आई एक मिनिट, आमचा निर्णय झालाय. नम्रता, यापुढे अशी चूक झाली तर गाठ आमच्याशी आहे. डू यू अंडरस्टँड? यू बेटर अंडरस्टँड. सॉरी मॅडम, सगळ्यांना सॉरी. मूव. तरी खरंच यांचं चुकलं. घरात आलेले पाहुणे देवासारखे असतात, पण या घरात वारंवार अपमान झाला तुमचा. या मूर्ख मुलीमुळे तुमच्यावर चोरीचा आरोप करण्यात आला. माझ्या कुटुंबाच्या वतीने मी तुमची खरंच अगदी मनापासून माफी मागतो.
मला माहिती आहे की तुम्ही मला माफ करणार नाही. यशोधरा, तुझाही यांच्याबद्दल गैरसमज झाला होता. तू यांना नको नको ते बोललीस, घराबाहेर काढायला निघाली होतीस. हा, पण आम्ही सांगितलं ना की ते काही असो, पण मी यांची माफी मागितली, माझं मन हलकं झालं. मला वाटतं तू पण ह्यांची माफी मागावीस. व्हॉट? ममा, मलाही असंच वाटतं. खरं तर आपण सगळ्यांनीच त्यांची माफी मागायला हवी, पण तुम्ही माफी मागितली तर त्यांना बरं वाटेल. प्लीज. या शुअर, व्हाय नॉट. सॉरी. आय एम सॉरी. ठीक आहे ना? चला, पूजेला उशीर होतोय. चला. हो. या. हो, खरं आहे तुमचं. मुहूर्त टळायला नको, नाही का? माय डिअर सासूबाई, कसा वाटला माझा हा डाव? नाही म्हणजे अशी आता तुम्हाला सवय झालीच आहे हरण्याची. सॉरी टू से, पण नेहमी मला घरातून बाहेर काढण्यासाठी, मला वाईट ठरवण्यासाठी तुम्ही काहीतरी प्लॅन करतच असता. सॉरी, आय मीन, पण तोंडावर पडते. नाही म्हणजे असं तर नाही ना की तुम्हाला आता आवडतंय हरायला? तसं असेल तर मला सांगा, कारण मला आवडतंय दररोज जिंकायला. हाऊ चाइल्डिश, इमॅच्युअर बिहेवियर म्हणतात त्याला. नाही पण तुझी चूक नाही. तुझ्या आयुष्यातला तुझा अनुभवच तेवढा आहे. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींनी हुरळून जातेस. आमचा एखादा प्लॅन फ्लॉप झाला की तुला वाटतं दॅट्स इट, यशोधरा सरनाईक हारली, यशोधरा सरनाईक संपली. सुनबाई, एवढं सोपं नाहीये ते. बट यू नो व्हॉट, खरा प्लेयर तो असतो जो वर्तमानात नाही, भविष्यात जगत असतो. जेव्हा तू तुझा जिंकलेला एक डाव सेलिब्रेट करत असतेस ना, तेव्हा आम्ही पुढचे 4 डाव प्लॅन करत असतो. डोंट वरी, आम्ही इतक्यात नाही हरत, कारण आमच्याकडे तुझ्यासाठी खूप प्लॅन्स आहेत, खूप. You just wait and watch. Do you understand? You better understand. सुनबाई. देवा, आता ही पूजा तरी व्यवस्थित पार पडू दे. आता त्यात अजून काहीही विघ्न नको यायला देवा. गुरुजी, तुम्ही सांगितल्याप्रमाणे पूजेची सगळी तयारी आमची सून आराध्या हिने एकटीने केली, बरं का? वाह, या घराण्याची रीतच आहे ती. तुमची सुनबाई सरनाईक घराण्याला साजेशी आहे तर. हो, म्हणजे काय प्रश्नच नाही. खूप कौतुक चाललंय ना तुझं. बट ट्रस्ट मी, आम्हाला अजिबात वाईट वाटत नाहीये. कारण कसं आहे ना आराध्या, एखाद्याला खाली पाडायला तेव्हाच मजा येते जेव्हा तो खूप उंचीवर असतो. अँड माइंड यू, आज तुझ्या बरोबर तसंच होणार आहे. अगदी अगदी.
तरी पण गुरुजी सामग्री साहित्य सगळं एकदा बघून घ्या. अगं आराध्याने एकटीने सगळी व्यवस्था केली आहे म्हणजे व्यवस्थितच असणार असं काय विचारतेस तू त्यांना? ऑफकोर्स पण एकदा डबल चेक केलेलं बरं नाही का? नंतर गडबड नको. फुलं, फळं, आंब्याचे टाळे, अक्षता आहेत. पण काय गुरुजी? अहो पण पूजेला लागणारी महत्वाचीच गोष्ट नाही ते. कोणती? श्रीफळ, विड्याची पानं, सुपाऱ्या कुठे आहेत? आराध्या, एक मिनिट मी बघते. मी ठेवले होते इथेच. बाबा ओ, श्रीफळ, सुपाऱ्या, विड्याची पानं सगळं इथे ठेवलं होतं. मला कळत नाहीये कुठे गेलं. काय ग, कुठे आहेत? नक्की इथेच ठेवलं होतंस ना? हो आजी. हो आई कामाच्या गडबडीत विसरली असेल ना. आराध्या आत ठेवलंस बघ जा जरा. बघते. बघ लवकर जा. आई डोंट वरी, सापडेल. काय झालं? बाबा मला नीट आठवतंय मी सगळं व्यवस्थित इथेच ठेवलं होतं कारण म्हटलं ऐनवेळी गडबड गोंधळ नको म्हणून. पण किचन मध्ये पण नाहीये. अगं मग गेलं कुठे? गडबड गोंधळ नको म्हणून गोंधळच घालून ठेवलास ना शेवटी. अगं आई एक मिनिट. आराध्या अगं सगळी कामं तूच करत होतीस तेव्हा विसरली असशील कदाचित. तरीही आधीच यादी दिली होती ना तुम्हाला. अहो पूजेला लागणाऱ्या महत्वाच्याच गोष्टी आणायला कसे काय विसरलात? पूजेचा मुहूर्त जवळ येत चाललाय, त्याचं काय करायचं? झालं? एवढी मोठी जबाबदारी दिली होती ना तुझ्यावर, एक धड काम करता येत नाही ना? एक ना धड भाराभर चिंध्या. तू स्वतःहून घेतलं होतंस ना हे काम. पूजा आणखीन जेवण करायचं, मग झालं काय? कुठे चूक झाली तुझी? आजी प्लीज तुम्ही शांत व्हा ना. जे काय हवंय ते मी घेऊन येते. पण तुम्ही प्लीज ताईला ओरडू नका ना. प्लीज शांत व्हा. आजी तू शांत, काळजी करू नकोस. मी जातो तिच्या बरोबर. मिस इशिता प्लीज. आलोच. मला तर कळतच नाहीये नक्की या घरात काय चाललंय. कशाचा कशाला पत्ता नाही. काल एवढं सांगितलं, एवढी यादी करून दिली, काय उपयोग झाला? पहिले पाडे 55. आई तुम्ही का चिडताय? आराध्या एकटी स्वतः सगळं करते. थोडं पुढे मागे होऊ शकतं ना. आणि तुम्हीच म्हणता ना की लहानांनी चुका केल्या की मोठ्याने त्यावर पांघरून घालायचं असतं. मग तुम्ही का चिडताय आई? अरे मान्य आहे, काल गडबड झाली, गोंधळ झाला सगळा. पण हिला महत्वाच्या गोष्टी लक्षात नको ठेवायला. त्या कशा विसरते ती? आजी आता ती एवढं सगळं करते ना आपल्या घरासाठी. थोड्याफार गोष्टी राहिल्या असतील, दोघं गेलेत ना, घेऊन येतील. तू कशाला त्रास करून घेते स्वतःला? सगळं होईल म्हणे. एक गोष्ट धड होत नाहीये. गेलीत तरी कुठे ही मुलं? अजून कशी आली नाहीत? अहो पूजेचा मुहूर्त उलटून जायला नको. हे कोणीतरी फोन तरी करून बघा ना. आजी मी ट्राय करते. मी अक्षयला फोन करून बघतो.
श्राव प्लीज फोन उचल, पूजेचा मुहूर्त टळून जाईल नाहीतर. श्रेयस, अरे इतका वेळ का लागतोय त्यांना? त्याचाही फोन लागत नाही. काय करायचं या पोरांचं तरी. असो गुरुजी, मी काय म्हणते, 11चा मुहूर्त गेल्यानंतर पुढचा मुहूर्त कधी आहे हो? आजी, मी अगोदरच सांगितलं होतं, असा मुहूर्त पुन्हा येत नाही. असा मुहूर्त चुकायला नको असं म्हटलं होतं ना मी. हो म्हणाला होता तुम्ही, पण आजी काही झालं तरी हा मुहूर्त टळता कामा नये. अरे देवा. आई तू शांत हो बाई. काय ग आराध्या, बघ आमच्या आईला किती वाईट वाटलंय. तुला माहितीये ना हे सगळं तिच्यासाठी किती महत्वाचं असतं ते. काय तू पण सरनाईक कुटुंबाच्या रीती परंपरा तू अशाच सांभाळणार आहेस का पुढे? खरं सांगू आई, आपलंच चुकलं. हिच्यावर जबाबदारी टाकायलाच नको होती. नेहमीप्रमाणे तू आणि मी आपणच मॅनेज करायला हवं होतं. रिअली आराध्या, व्हेरी डिसअपॉइंटेड इन यू, व्हेरी डिसअपॉइंटेड. आजी तुम्ही काळजी करू नका प्लीज, येतीलच ते एवढ्यात. मी कॉल करते त्यांना. सॉरी सर, जरा उशीर झाला. काय किती वेळ रे? हा मुहूर्त टळून गेला ना. मग आता काय, जी वेळ आहे तोच मुहूर्त समजायचा आणि पूजा करायची. हा यशोधराचा पुढचा डाव होता तर. श्री गणेशाय नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव शुभकार्य सर्वदा. श्रीमन्महागणाधिपतये नमः. इष्टदेवताभ्यो नमः. कुलदेवताभ्यो नमः. स्थानदेवताभ्यो नमः. वास्तुदेवताभ्यो नमः. उमामहेश्वराभ्यो नमः. शशिपुरधराभ्यो नमः. सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमः. एतत् कर्म प्रधान देवताभ्यो नमः. बरं, आपल्या कुलदेवतेला नमस्कार करावा. चला सर्वांनी नमस्कार करायला या. कल्याणमस्तु, दीर्घायुष्य भव, यशस्वी भव. देवा, माझी प्रचंड श्रद्धा आहे तुझ्यावर. आमच्या हातून काही कमी जास्त झालं असेल, काही चुकलं मागलं असेल तर आम्हाला सगळ्यांना तुझी लेकरं समजून माफ कर देवा. या घरावर, या घरातल्या माणसांवर तुझा असाच आशीर्वाद कायम असू दे. गुरुजी. दीर्घायुष्य भव. यशोधरा मॅडम, तुम्ही गुरुजींना जेवू घालण्याचा संकल्प केला होता. आता आपण इथे जेवायला बसल्यानंतर त्याचं आपण उद्यापन करून घेऊया. हो हो, आता नैवेद्याचं ताट मी बघते. दृष्टिपरिहारार्थे तुलसी दलपत्राणि समर्पयामि. आवाहित देवता नैवेद्यार्थे महाखाद्य नैवेद्यं समर्पयामि. प्राणाय नमः, अपानाय नमः, व्यानाय नमः, उदानाय नमः, समानाय नमः, पूर्णब्रह्मणे नमः.
नैवेद्यमध्ये प्रासनाते पानीयं समर्पयामि पुनर्निवेदं समर्पयामि। ओम प्राणाय नमः, पानाय नमः, व्यानाय नमः, उदानाय नमः, समानाय नमः, पूर्णब्रह्मणे नमः। उत्तराभूषणं समर्पयामि, हस्तप्रक्षालनं समर्पयामि, मुखप्रक्षालनं समर्पयामि। परोदवर्तनार्थे सपुष्पद्वारा चन्दनानि समर्पयामि। मुखवासार्थे वीडा फुगिफलादे फुगिफलानि ताम्बूलानि फलादे फल नारिकेल फलानि समर्पयामि। विविध फलानि समर्पयामि। नमस्कारणं समर्पयामि, नमस्करोमि। श्री गणेशाय नमः। निर्विघ्नमस्तु। सुमुखजय कदंथशो कपिलो गजकर्णकः लंबोदरसो विघ्नो विघ्ननाशो गणाधिपः धूम्रकेतो गणाध्यक्षो भालचंद्र गजानना द्वादशैतानि नामानि पठितुज्ञार्पि। विद्या आरंभे विवाहे च प्रवेश निर्गमे ततः संग्रामे संकटचैव विघ्नस्तस्य न जायते। शुक्लांबरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। चला आता पूजा आटपली आहे। पूजेला बराच उशीर झालाय। आता नैवेद्याची पानं वाढायला घ्या। मी सगळ्यांच्या जेवणाचं बघते.